एवढे वर्ष झाली तो हे मुंबई गोवा रोड अजून पूर्ण झाला नाही। आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात खतरनाक तर पनवेल ते माणगावपर्यंत एवढी परिस्थिती बेकार करून ठेवली जनतेची आमच्या की फक्त जनता धूळ खाते। हे एसी गाडीतून जातात आमदार खासदार मंत्री आणि आम्हाला धूळ खायला लावलेली आहे। MIDCसाठी एवढी जागा घेतली तिथे एक कंपनी नाही, पोरं आमची जागा पण गेली आणि पोरं रोडवर भीक मागायची पाहिजे आली। ही अवस्था यांची आहे। आता हे जसं मताला भीक मागतायत तसे आमच्या पोरांना कायमची भीक मागायला लावलेली आहे। काय हे सांगतात आम्ही विकासासाठी गेलो, भाजपमध्ये विकासासाठी गेलो। भाजपने या सगळ्या आमदारांना विकत घेतले आहे आणि देशाचा वाटोळा करून ठेवला आहे। काय देशात राहिलं आहे, कोण कुणाला घाबरत नाही अशी अवस्था झाली। ह्याच्या आधी काहीतरी दहशत होती, दहशत राहिलीच नाही, फक्त दहशत राहिली आता ह्या पुढाऱ्यांची आम्हाला गरिबांना। ह्या पुढाऱ्यांची फक्त दहशत राहिली आम्हाला गरिबांना। खायचे तर वांदेच करून ठेवले आणि हे रेशन जे रेशन फुकट केलं आहे त्याच्यामुळे लोक एवढी आळशी झालेत की कामाला 200 रुपयात महिन्याचं रेशन भेटते, ते कामाची गरजच नाही ना। ही मेन परिस्थिती यांनी करून ठेवलेली आहे। आणि हे सांगतात आम्ही विकास करतोय। कुठला विकास केला आहे? तो तुमचा समुद्री रोड व्हायच्या अगोदर इकडे मुंबई गोवा चालू केला आहे, तो रोड पूर्ण झाला त्यांच्याकडचा आणि आमच्या कोकणाला असाच ठेवला धरला काही। तेव्हा मला असं वाटतं रायगड रत्नागिरी जनतेने ह्यांच्यावर बहिष्कारही टाकावा, निवडणुकीची काही गरजच नाही। काय हे एकही कामाचं राहिलं नाही आणि यांना कोकणाचं काय घेणं देणं राहिलं नाही। काय यांना फक्त घेणं देणं तिकडचंच आहे। काय नागपूर गुजरात हे याचीच गरज आहे ना, यांना इकडं काय नाही मग काय